स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी काही कलिंगर विक्रेत्यांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ. ऐतिहासिक महाड नगरीत एरोथॅरिसिन बी या घातक रसायनाचा काही कलिंगर उत्पादकांकडून वापर. सध्या कलिंगडाचे म्हणजेच ज्याला आपण टरबूज म्हणतो त्याचे सीझन असून लोक हे अगदी आवडीने खातात. खायला पण हवं, कारण हे फळ म्हणजेच आपल्या कोकणातील आवडत्या फळांमधून एक फळ आहे. मात्र आता कलिंगड खाताना देखील नागरिकांना सावधानी बाळगणे गरजेचे आहे. त्याचे कारण म्हणजे या कलिंगडमध्ये चुकीच्या मार्गाने इंजेक्शन मारून ते लवकर पिकवणे, तसेच लाल दिसणे आणि गोड लागण्यासाठी एरोथ्रोसिन बी नावाच्या हानिकारक रंगाचा आणि रसायनाचा वापर केला जात आहे. नुकतेच महाड शहरात एका व्यक्तीने कलिंगड विकत घेतले, मात्र ते आतून नरम पडल्याचे दिसल्याने गुरांसाठी खायला दिले. हे कलिंगड गुरांनी खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी त्या जमिनीवर कलिंगडातून जमिनीवर पूर्णपणे लाल रंगच दिसून आला. कलिंगडाच्या देठाजवळ इंजेक्शन देऊन स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी काही कर विक्रेते जणू नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे नाकारता येत नाही. एरोथ्रोसिन बी नावाचे हानिकारक रंग आणि रसायनयुक्त कलिंगड खाल्ल्याने किडनी आणि पचनाशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात. हे आजार टाळण्यासाठी रासायनिक व हानिकारक रंगयुक्त कलिंगड ओळखायचे असेल तर कलिंगडाच्या देठावर सुईचे बारीक निशाण दिसेल. तसेच जर कलिंगडातून लाल भडक पण चवीला बेचव म्हणजेच रासायनिक चव येत असेल तर ते इंजेक्शन युक्त आहे. तसेच कापल्यानंतर जर कलिंगडातून अतिरिक्त रंगीत पाणी बाहेर येत असेल किंवा फेस येत असेल तर ते खाणे टाळा. महाड सारख्या शहरात देखील इंजेक्शन युक्त कलिंगड येत असतील आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ होत असेल तर हे थांबणे म्हणजेच या कलिंगड विक्रेत्यांवर कारवाई होणे फार गरजेचे आहे. मग रायगड मधील अन्न व प्रशासन अधिकारी आता या महाड शहरात रासायनिक कलिंगड विक्रेत्यांवर कारवाई करणार का, हे पाहणे फार उत्सुकतेचे झाले आहे. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी अंकुश गोगावले, महाड.